आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आम्हाला तुमची कमाल अभिनेताई. हो, एक पोरगो आयुष्यातून उठलो आणि तुमका गुड न्यूज वाटता. चला चला माका आता जाऊ घ्या बाबा. आता कुठे जाताय तुम्ही? कुठे जाताय म्हणजे एवढा सगळं घडल्यानंतर माझ्या लाडक्या पुतणीचा सांत्वन करू नको. येस येस, करेक्ट करेक्ट. तुम्हाला जायलाच हवं. जाच तुम्ही जा आणि सगळा तमाशा लाईव्ह बघा. म्हणजे काय आणि कसा पटकन जाऊकच आहे हो माका, नाहीतर माझी परमपूज्य वहिनी नाराज हो. बरं मी काय म्हणतो, तुमचं तो लाडको मुलगो विक्रांत तिकडे येऊतो नाही ना? नाही नाही नाही, मी त्याला मुद्दामून काव्या बरोबर कामात अडकवलंय ना. अच्छा मग काव्या आता ही कोण बया? अहो ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. ओ हो हो हो, म्हणजे असा हा. गिरिजा जेल मध्ये पाठवून तुमका काव्याक आतमध्ये घेऊचा, म्हणजे घरात घेऊचा. वा वा, म्हणजे विचार काय वाईट नाही हा तुमचं. काय कमाल डोकं आहे हो तुमचं. हे सगळं माझ्या डोक्यात नाही आलं. म्हणजे डोक्यात हुशारच आहे मी, पण तुमका आपलं वाटतं मी कामाचं नाही म्हणा. अहो नाही हो नाही, मी कधी असं म्हटलं? असं काही नाही. आणि आता आजच्या कामावरनं सिद्धच झालं ना तुम्ही किती हुशार आहात ते. होय काय? पण ह्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. शिल्लक का ना रमाकांत मयेकर म्हणतात माका. जाऊ दे बरं दे माका, आता जाऊ घ्या नाही तर तमाशा मिस होईत ना हो. खरं तर मलाही यावंसं वाटतंय हो, पण आम्ही अगदी कालच जाऊन आलो आणि त्याच्यात मला अजून कोणी काही कळवलंही नाही. त्यापेक्षा तुम्ही जा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. मी एन्जॉय करतोय, तुम्ही टेन्शन घेऊ नको. तुमका व्हिडिओ पण पाठवतोय शिल्लक का ना. हा चालेल चालेल, पाठवा पाठवा. बेस्ट. नाही पाठवतोय तुमका तर पाठवणारच, आणि तो व्हिडिओ व्हायरल पण करणार शिल्लक का ना. हो बाई, म्हणजे अजूनच मजा येईल. करा करा, तुम्हाला जे पाहिजे ते करा. म्हणजे कसं, एकदा का त्या गिरीजाची बदनामी झाली ना की मी हे लग्न मोडायला मोकळी. हा बरोबर बरोबर, तुमका काय करूच आता करा. मी काय म्हणतोय माका लवकर जाऊ ह्या. हा आता ठेवतोय, चला. थँक्स. अगं थँक्यू काय त्यात. अरे तू एवढा बिझी होतास तरी सुद्धा आलास मला सोडायला, म्हणून थँक्स. चालतं ग. बरं चल, मी पळते, नाहीतर उशीर होईल तुलाही आणि मलाही. चालेल. येस, बाय. बाय. गिरिजा फोन का नाही उचलत आहे? हॉस्पिटलला गेल्याशिवाय नाही समजणार. झाला फॉर्म भरून? अरे नाही, ऑफिस बंद आहे. अच्छा, मग आता काय माहित आता काय. बरं ठीक आहे, मी तुला घरी सोडतो. कशाला? तुला उशीर होतोय ना. अगं ठीक आहे, एवढं काय त्यात. अरे पण तुझं हॉस्पिटलमध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे ना आता. हा एक काम करतो, तुला घरी सोडतो, मग मी हॉस्पिटलला जाईन. यार विक्रांत, खूप त्रास देते मी तुला, सॉरी. अगं त्यात त्रास कसला? तरी सॉरी. काल कोणीतरी म्हणालं होतं की सॉरी म्हणायचं नाही. कोण होतं बरं ते? मीच. मग तू स्वतःच तरी ऐकणारस का? हो ऐकेन. आई, ए आई लवकर कर ना ग, उशीर होतोय पेपरला. हे घे दही साखर घे. आई नको ना, हात चिकट होतात. काहीतरी काय, तुझा पेपर सोपा जाईल. घे दे. बघ झाले. घे, पूस पूस बाई. ताई डबा दे. आत येऊ का? सर तुम्ही इथे कसे काय? मी पेपरला निघाले होते. अरे काय सांगता काय, तुझाच पेपर आहे. हो म्हणूनच मी इथे आलो. चालेल ना? हो सर चालेल ना,
तुम्ही शुभेच्छा द्यायला आलात मला भारी वाटतंय. करेक्ट, तुमचा पेपर आहे आणि मी शुभेच्छा द्यायला येणार नाही असं कसं होईल. ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच सर. आई आता पेपर मस्त जाणार आहे माझा. तू जाणारच होता. अहो काय हुशार आहेत माहिती या. नाही नको, मी शुभेच्छा द्यायला आलेलो, फक्त निघतो मी. मी सुचित्रा मायकर, एक लक्षात ठेवा, पेपर आला की लगेच एक्साइट होऊन लिहायला सुरुवात करू नका. नाही सर. थोडा वाचा, अनालिसिस करा, आपल्याला काय येतं, आपले स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत, आणि मग अप्रोच करा पेपरला. हो हो सर. गडबड अजिबात करायची नाही. व्हेरी गुड. आणि जे जास्ती मार्काचे प्रश्न असतात ते नीट अप्रोच करा त्यांना. हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे मी ते शेवटी अटेम्प्ट करेन. हा हा, ग्रेट ग्रेट, सुपर सुपर. बाय अगो काय झालं तुला? हा मिस गिरिजा मयेकर, काय झालंय तुम्हाला? बाय अगो हा हॉस्पिटल मधून तू अशी अचानक काय झालं काय? चला, खेळ सुरू झाला, आता मजा येणार. मिस्टर धनश्री, काय झालंय ना? ते हॉस्पिटलमध्ये त्या टवळीची जीव घेतला आपल्या पोराचा. माझा सोन्यासारखा प्रकाश गेला मला सोडून. सिस्टर तो मुलगा? हो, त्या मुलाच्या ब्रेनमध्ये इंटरनल ब्लिडिंग झालं, त्यामुळे तो वाचू शकला नाही. पोलीस त्याची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले. सोडणार नाही मी तुला अशी. तुला तर मी पोलिसातच देईन. गरिबांच्या जीवाची किंमत नाहीये हिला. गिरिजा, माझा ऐक, तू आता इथे थांबू नकोस. तू आधी घरी जा. चल चल आपण घरी जाऊ. चल. आणि तो मुलगा गेला. हे काय होत बसलं? That guy is no more. हेडनर्स मिस गिरिजा मयेकर, अहो हा मर्डर आहे, कळतंय का तुम्हाला? गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! हाय हाय गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! हाय हाय गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! हाय हाय गिरिजा मयेकर! हाय हाय गिरिजा मयेकर! हाय हाय गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! हाय हाय गिरिजा मयेकर! बाहेर मोठा मॉब आलाय, ते म्हणतात गिरिजा मयेकर हाय हाय. कळतंय का तुम्हाला? बाहेर लोक जमली आहेत आणि ते यांच्या नावाने ओरडतायत, गिरिजा मयेकर हाय हाय. गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! गिरिजा मयेकर! हाय हाय गिरिजा मयेकर! हाय हाय. तू बाहेर नाही यायचं. तुम्ही सगळे आताच थांबा, मी आलो. दादा एकटा नको जाऊ प्लीज. एकटा नको जाऊ. एकटा नको जाऊ हा तू. तुम्ही थांबा, मी बघून येतो. दादा ऐक ना प्लीज. तू एकटा जाऊ नकोस. आम्ही येतो तुझ्या बरोबर. आम्ही येतो. बरं एक काम कर ताई, काही झालं तरी तू अजिबात बाहेर यायचं नाही. तुम्ही चला. प्राची बायला साप बाळगो. आलो या. बसा. हा गिरिजा मयेकर! 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 ताई काही नाही होणार.
गिरिजा मयेकर, तुम्हाला पाणी हवंय का? गिरिजा मयेकर, हाय हाय. ए, कोण बोलला? कोण बोलला? थांबा थांबा, काय चाललंय काय? आम्हाला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. आम्हाला ती गिरिजा हवी आहे. थांबा थांबा, माझं ऐकून तर घ्या. मला माहितीये ती आत लपून बसलीये. नाही नाही तिला बोलवता बाहेर, कमी आत जाऊ. नाही असं काही नाहीये. तुम्ही जरा माझं ऐका. थांबा थांबा जरा थांबा. एका निष्पाप मुलाचा बळी घेतलाय तिनं. बाहेर बोलवा तिला. तिला आम्ही पोलिसातच देणार आहोत. हो, पोलिसांची धमकी काय देता तुम्ही? धमकी नाही, जे करणार आहे ना तेच सांगते. गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. हे बघा, सर प्लीज तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. मी काय करू? हा बोल. एक मिनिट, माझं तुम्ही ऐकून घ्या. मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. नाही, मी क्वालिफाईड डॉक्टर आहे. त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाहीये. नाही, बरोबर आहे तुमचं, पण गिरिजा मयेकर ज्या आहेत ना, त्या एक क्वालिफाईड नर्स आहेत. त्यांच्या हातनं अशी चूक होणारच नाही. मग काय त्या पोराची चूक होती? नाही, माझं असं म्हणणं नाहीये. मी तुम्हाला काय म्हणतोय, त्यांनी मुद्दामून केलेलं नाही. आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाहीये. गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. ते माझे बाय शिमग्याच्या आधी कोण बॉम्ब मारता? गौरवा, काय झालं? काय झालं तर माका सांग. म्हणजे कसं माझी मदत झाली असती ना. बहिणी, गिरिजा मयेकर म्हणा आलं तर म्हणजे गिरिजाबाई घरातच असं की का? तू तिका बाहेर बोलवा ना. विषय कसा बहिणी, तिका बाहेर बोलवा. आणि ह्या माणसांची एकदा बोलन का तो विषय मिटव सगळा चिरला काय ना. काका, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. माझ्या बाळानं काय केलं? ऐकून घ्या जरा, प्लीज ऐकून घ्या. प्लीज ऐक. गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. गिरिजा मयेकर, काय ग, घरात लपून बसली होतीस का? माझ्या बाळाने खरंच काय नाही केलं. सोडा तिला प्लीज. माझ्या ताईला सोडा, तिने काहीच केलेलं नाहीये. हे बघा, तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत. सोडा तिला. ए, तू तर तोंड रुचपून माझ्याशी बोलत नकोस. हो, असं नका बोलू. हे सभ्य माणसाचं घर आहे. हो, ही सभ्य माणसं, हिने एका निष्पाप मुलाचा जीव घेतलाय. अहो काकी, तिची काहीच चूक नाहीये. तो ऍक्सिडेंट होता. प्लीज माझ्या ताईला सोडा ना प्लीज. नाही सोडणार. अरे नाही सोडणार म्हणजे? गिरिजा माझी पुतणी आहे. तुमका त्याला सोडूच लागा, शिरला का नाही? हिला सोडू? हा. आणि काय करू? हिनं माझ्या निष्पाप भाच्याचा जीव घेतलाय. हिला मी पोलिसातच देणार आहे. सोडणार नाही अजिबात. माझ्या बाळाने मुद्दाम काय नाही केलं. सोडा तिला. नाही सोडणार. त्या काय करायचं ते करा. खरंच सांगते, मी नाही केलं तिने मुद्दाम. ए म्हातारे, मध्ये बोलू नकोस. तुझ्या बाईला आता मी नाही सोडत.
अति झालं तुमचं. सरळ सांगून कळत नाही तुम्हाला? तुम्ही माझ्या आईशी असं कसं बोलू शकता? ए तू तर तोंड उचकटून माझ्याशी बोलच नकोस. हो तुम्ही असं कसं बोलता त्यांच्याशी? त्यांच्या वयाचं भान तरी ठेवा. मग मी बोलतोय त्यांच्याशी. तुमची दादागिरी नाही चालणार. हे बघा माझी वहिनी आती, माझ्या वहिनीत जर कोण बोललो ना तर तुमचं काय करीन हे तुमका कळणार पण नाही. शिल्लक ना. अरे काय करणार आहे सांग ना आम्हाला, आम्ही पण बघतो. काय काय करीन बघूचा तुमका, बघूचा. सोडा बघा सोडा, तुमका दाखवतो मी काय करीन तर. हा हो तुम्ही समजता कोण स्वतःला? मान देतो म्हणून जास्त कराल काय? गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर. पाया पडते हो मी तुमच्या. सोडा माझा पायाला सोडा. प्लीज प्लीज माझ्या ताईला सोडा. तिने काहीच केलेलं नाही. प्लीज. अरे माझा गिरिजा म्हणजे तुमका काय खुनी वाटता काय? हो नर्स, आता नर्स तुमच्या पोरासारख्या असंख्य पोरांचे जीव वाचवले होते. हा आणि तुम्ही का खुनी ठरवता? सोडा माझ्या गिरिजा, सोडा. नाही सोडणार. हिनं मुद्दाम मारलंय माझ्या भाच्याला. हो मुद्दाम नाही केलं तिने, तो ऍक्सिडेंट होता. आवाज खाली. आवाज मला पण चढवता येतो. तू काही पण म्हण रे, नाही सोडत जा. नाही तुम्ही असं नाही ऐकणार. थांबा पोलिसांना बोलवतो. तू काय मला पोलिसाची धमकी देतोय? मीच बोलवते ना पोलिसांना. देते मी हिला पोलिसात. तुमच्या पोका धमक्याने मी नाही घाबरत. तुम्हाला काय करायचं ते करा. गौरव अरे नको ना त्याच्याशी वाद घालू. पोलिसात असं कसं पोलिसात देतील? सांगा ना वहिनी, गिरिजा कसा पोलिसात देतील? आपल्या गिरिजाबाई काही एक केलेला नाही. शिल्लक कारण तिची काही चूक नाही. हिनीच उडवलं ना माझ्या भाच्याला. ठीक आहे ना. हा समजा उडवलं नसा, चुका झाल्या असतात, पण डायरेक्ट तुम्ही त्याला गुन्हेगार कसं काय ठरवतात? अरे ठरवायचं काय? हिनीच मारलंय. कसं काय बाबा? तो पोरगो बिचारो त्या हॉस्पिटल मध्ये गेलो ना. हो हॉस्पिटल मध्ये जायची वेळ कोणामुळे आली? तिच्यामुळेच ना. हो ठीक आहे, मान्य आहे. परत सांगा नको. मी मान्य करते चला की आमच्या गिरिजाकडून ऍक्सिडेंट झालो म्हणून काय डायरेक्ट तुम्ही त्याला फासावर द्यायच्यात काय? माझ्या पायाला. सोडा मला. तुम्ही ना मला जरा चेक करू द्या. त्यांना चेक करू द्या. एका मागे उभा राहा. काही मरायला टेकली नाही ती. असं कसं बोलता तुम्ही? आई आई ए चल. आई बी काही नाही. बघ आता मी तुझं काय करते. नाही सांगा ना काय करणार तुम्ही? काय करणार? काय करणार? वाजत गाजत हिची भिंड काढणार. चपलांचा हार घालणार हिच्या गळ्यात. गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर, गिरिजा मायेकर. थांब थांब थांब. काय झालं? सडनली मला आठवलं इथे जवळपासच माझं एक इम्पॉर्टंट काम आहे. मी करून घेते. बरं ठीक आहे, मग तू तुझं काम आटोप. मी थांबतो इथे. कशाला? अगं कशाला म्हणजे? घरी कशी जाणार तू? करेन मी मॅनेज काहीतरी. इनफॅक्ट ना इथे जरा जास्त वेळ लागू शकतो मला. सो तू जा, गेलास तरी काही हरकत नाही. शुअर? ऑफकोर्स. थँक्स. थँक्स. सॉरी. सॉरी? मग आता काय म्हणू? काही म्हणू नको. त्यापेक्षा तू आईस्क्रीम पार्टी दे मला. आईस्क्रीम? हा म्हणजे लहानपणी तुझ्या हातातला आईस्क्रीम घेऊन पळायचो ना मी, तसं पळता येईल. तुला अजूनही आठवतंय ते?
आणि तू अजूनही लहानच आहेस, लहान मुलासारखंच वागतोस. सिरियसली? केली रे. पण आईस्क्रीमची आयडिया खरंच छान. हा, माझ्या आयडिया सगळ्या कमालच असतात. बरं कधी करूया प्लॅन? तू सांग. आजच? ऍक्च्युली तू गिरिजाला घेऊन ये ना हॉस्पिटल मधून, मग आपण तिघं जाऊ शकतो आईस्क्रीम खायला. मला वाटत नाही गिरिजा येईल, कारण तिने त्या मुलाचं खूप टेन्शन घेतलंय. नका टेन्शन घेऊ, इतकं होईल तो बरा. तू म्हणतेस तसं झालं तर बरं होईल. तसंच होईल, बघतो. बरं फ्री झालात की कॉल करा. हो. बाय. 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 अरे बघता काय, ह्या असल्या मुलीच्या गळ्यात चपलांचा हार घातला पाहिजे. अरे तो चपलांचा हार. नाही चपलांचा हार तुझ्या गळ्यात घालून धिंड काढली ना तर नाव सांगणार नाही. आणणार तो चपलांचा हार. गिरिजा मायेकर. 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 काय करता तुम्ही? हो नाही नाही, हो काय करतास काय? नाही, चपलाचा हार घालायचो नाही. हार नको घालू. मग काय आरती करूची? अरे पण ह्या तुमका शोभता काय? हा हे बघा, माझो अंत बघू नको, नाहीतर काय करणार आहात? काय करणार आहात? बाई माणूस हसत म्हणत गप्प बसला शिरला का ना? बाय गिरिजा, गिरिजा बाई तू टेन्शन घेऊ नको. तुझो काका तुझ्या बरोबर आहे, शिरला का ना? गिरिजा मायेकर. गिरिजा मायेकर. गिरिजा मायेकर. गिरिजा मायेकर. खरंच माझ्या बायने काय नाही केलं. सोडा ना तिला, सोडा. हे बघा, ऐका, आमचं ऐका प्लीज, असं करू नका. सोडा ना, थांबा प्लीज प्लीज, असं काही करू नका प्लीज. काय असेल गिरिजा? हा, कदाचित त्या मुलाच्या वॉर्ड मध्ये असेल. इथेच ऍडमिट होता तो मुलगा. त्याचे नातेवाईक पण नाहीये. नेलं असेल त्याला, कराचीत शिफ्ट केलं असेल. सिस्टर, तो मुलगा कुठे गेला? शिफ्ट केलं का त्याला? सॉरी, पण तो मुलगा वारला. नाही नाही, आयसीयू मध्ये जो ऍडमिट होता तो. हो, तोच मुलगा वारला. कसं काय?
ऍक्च्युली इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालं? माझ्या सोन्यासारखा प्रकाश गेला मला सोडून. सिस्टर, तो मुलगा? हो, त्या मुलाच्या ब्रेनमध्ये इंटरनल ब्लिडिंग झालं, त्यामुळे तो वाचू शकला नाही. पोलीस त्याची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले. सोडणार नाही मी तुला अशी. तुला तर मी पोलिसातच देईन. गरिबांच्या जीवाची किंमत नाहीये हिला. गिरिजा कुठे? धनश्री सिस्टर त्यांना घरी सोडायला गेली. बर. आणि त्या मुलाचे नातेवाईक? पेशंटची बॉडी पोस्टमॉर्टमला गेली आहे, तर मे बी ते तिथेच गेले असतील. म्हणून गिरिजा माझा फोन उचलत नव्हती. मला आता तिच्या जवळ असायला हवं. बरं ठीक आहे, थँक्यू. गिरिजा मयेकर, गिरिजा प्लीज ऐकून घ्या माझं. ताई, मी तुमचा राग समजू शकते, खरंच समजू शकते, पण मी त्या मुलाला नाही मारलो. प्लीज. मी नाही मारलं त्याला. मी हात जोडते. लहानपणापासून कष्ट करत जगत आलेली मुलगी आहे मी. एकदा माझ्याकडे, माझ्या माणसांकडे बघा ना. आम्ही तुमच्यासारखे सामान्य लोक होतो. आम्हाला लोकांची किंमत कळते. मी का असं करेन? मी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे मी. रोज आम्ही लोकांची सेवा करतो, त्यांचे प्राण वाचवतो. मी का त्या मुलाचा जीव घेईन ताई? प्लीज, मी खरं सांगते, जे काही झालं तो एक अपघात होता आणि तो मुलगा गेलाय. याचं मलाही दुःख आहे. मला माफ करा, मला माफ करा, माफ करा. झालं तुझं? काय ग, तुझ्या या बोलण्यानी माझा भाचा परत येणार आहे का? बोल ना आता, का दात खिळ बसली तुझी? हो, पण तुम्ही जे आता करतायत त्याने पण तुमचा मुलगा परत नाही येणार ना. मी काय म्हणतो, ह्या असा केल्यामुळे तुमच्या पोराच्या आत्म्यात काय शांती मिळते नाही काय? हा हा, बरोबर आहे. हे सगळं करूनच त्याच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. हिला शिक्षा व्हायलाच हवी. गिरिजा आणि गिरिजाचे घरचे फोन का नाही उचलत आहे? तर गिरिजा कशी आहे कसं कळणार? गिरिजाच्या घरी जाऊनच बघावं लागेल. गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर.
गिरिजा मयेकर गिरिजा मयेकर आता एक पाऊल जरी पुढे टाकलं तर याद राखा, ए पोरा, मागे वा. नाहीतर आता मी मागे पुढे बघणार नाही. माझ्या ताईच्या अंगाला हात जरी लावला तर गाठ माझ्याशी. सांगितलं ना तिने, सांगितलं ना तुझी काही चूक नव्हती म्हणून. कळलं नाही तुम्हाला? जे काही झालं तो फक्त अपघात होता. हे बघा, कायदा हातात घेऊ नका. आता जे काय होईल ते सगळं पोलीस ठरवतील. कळलं? ताई, काळजी नको करूस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. चला ताई, चल. बघा, बसवते ना. ठीक. काय नाही झालंय गो, काहीच नाही झालं. हा, ढँटडँग. चला, गरमागरम आहे तोवर खाऊन घ्या. मावशी, तुझ्या आवडीची शेवयांची खीर, ड्रायफ्रुट्स आहेत. मावशी यार, थँक्यू. थँक्यू. अमेझिंग, अमेझिंग झालीये. आवडली ना? खूप कमाल आहे मावशी. इतक्या वर्षांनी मी आले तरी सुद्धा तुला माझी आवड लक्षात आहे. काव्या, अगं लक्षात ठेवण्यासारखं काय त्याच्यात वेगळं? जसा विक्रांत आहे ना तशीच तू आहेस मला. आणि तुला गंमत माहितीये का, तुझ्या आणि विक्रांतच्या आवडीनिवडी सुद्धा सारख्याच आहेत. असायलाच पाहिजे, बेस्ट फ्रेंड्स होत ना आम्ही. मावशी, तुला काय सांगू, इतकं मिस केलं ना मी तुम्हा सगळ्यांना. पण मधल्या काळात ना येणं जमलंच नाही मला. आता आलीयच नाही इकडे, आता छान राहा इकडे. किती धमाल करायचो ना आपण. हो तर. काय दिवस होते ते. अगं अजूनही करू की धमाल, राहतेच ना इकडे. मग काव्या मॅडम, पुढे काय? पुढे काय? ओ अगं काय नाही, आता करिअर सेट करायचं आणि मग पुढचं पुढे बघायचं. ते होईलच की, पण लग्नाचं काय? यार मावशी, काय लग्न विग्न काय? म्हणजे मुलगा वगैरे पाहून ठेवला असशीलच ना? हसलेस म्हणजे नक्की कोणीतरी आहे. आहे नाही, होता. होता म्हणजे ब्रेकअप झालं. हो सॉरी. ए मावशी, इतकं काही नाही. होते मी इमोशनल, पण आता काही नाही तसं. प्रेमा बिमावरनं विश्वासच उडालाय माझा. ये प्यार व्यार सब झूठ होता है मावशी. बर ते सोड ना, तू खा बरं खीर. आवडली ना? चला
म्हणजे ही सिंगल आहे. विक्रांतसाठी हिचा विचार करायला हरकत नाही. खबरदार माझ्या पोरात कोण बोलत तर लक्षात ठेवा. नाही डॉक्टर साहेब कसा चपला तो हार घातल्याने इथपर्यंत ठीक आहे बोलतात म्हणजे कोण बोललं तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे शिरला का नाही. काय काय बोलताय काय तुम्ही? मिस गिरिजा मयेकर तुम्ही हे सगळं विसरून जा. हे सगळं लक्षात ठेवण्यात काहीच पॉइंट नाहीये. नाही आमचा पण ताच म्हणणं त्या वेड्याबाईचा म्हणणं मनावर घेऊ नको. आम्ही सगळे असो ना सोबत शिरला का ना. एक्झॅक्टली. अहो हा चपलांचा हार घोषणा हे यामुळे तुम्ही अफेक्ट होऊ नका. अजिबात अफेक्ट होऊ नका. आम्ही आहोत ना सगळे तुमच्या बरोबर. आई पाणी पाणी घे गो. घ्या पाणी प्या. हो पिया. मी सुचित्रा मयेकर तुम्ही इथे का उभे आहात? अहो तुमच्या एक्झामचा टाइम झालाय तुम्ही जा. नाही सर. तुम्ही रडत काय बसलात? एक्झामला लेट होईल. तुम्ही प्लीज जा. नाही सर मी एक्झाम देऊ शकणार नाही. सॉरी. आम्ही आहोत ना इथे. तुम्ही वहिनी प्लीज येतं का प्लीज. एक मेजर प्रॉब्लेम झालाय. या पेपरला जायचं नाही म्हणतायत. समजा ताई सरांचं बरोबर आहे. तुम्ही परीक्षेला जायला पाहिजे. बहिणी अगं तिथे जाऊन मला काही आठवणारच नाही. मग मी का जाऊ एक्झामला? का आठवणार नाही तुम्हाला? का आठवणार नाही? बघा हे ना गृहीत धरतायत आठवणार नाही म्हणजे. तुम्ही गेला नाहीत ना तर अख्खं वर्ष वाया जाईल. चालेल तुम्हाला? वहिनी तू ताईला बघ ना. ती किती डिप्रेस झालीये. मी तिला सोडून कुठेही जाणार नाही. मी इथेच थांबणार. हे बघा मी सुचित्रा मयेकर मी आहे. आम्ही सगळे आहोत ना इथे. हो ताई आम्ही आहोत ताईंसोबत. तुम्ही नका काळजी करू. बहिणी पण माझं लक्ष नाही लागणार. का नाही लागणार? मला कळते मी सुचित्रा मयेकर इथे असणं तुम्ही गरजेचं आहे. पण तुमचा पेपर तोही तितकाच महत्वाचा आहे नाही का? तुम्ही जायला हवं. आणि पेपर लिहायला कितीसा वेळ लागणार आहे तुम्हाला? करेक्ट आहे वहिनी अगदी बरोबर बोलताय. अहो 2.5 तास फक्त 2.5 तासानंतर तुम्ही लगेच या ना घरी. पण पेपरला जा आता. नाही तुम्ही आता फार काही विचार करू नका. मला बॅग हे घ्या. जास्ती विचार करत बसू नका आणि एक्झामला जा तुमच्या. आम्ही आहोत. मी आहे. पण कशी जाऊ? यार दरवाजाने हो असं. इकडे लोक आहेत ती. मग काय झालं ते मी ह्यांना ड्रॉप करतो. दॅट विल बी मोर सेफ. बर किचनच्या इथून जा म्हणजे लोकांना कळणार नाही. इथून चला 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 चला. नाही पण आता अति झालं त्या बाईचा. आई आपण खरंच पोलिसात कंप्लेंट करूया. नाही म्हणजे विषय कसा त्यांनी काय होणार? काय होणार म्हणजे आपण पोलिसांना खरं सांगितलं ना तर ती बाई ताईला त्रास देऊ शकणार नाही. आपणच तिच्या विरुद्ध केस करूया. ताई तू काळजी करू नकोस. बघू ती बाई काय करते ते. गिरिजा मयेकर 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 गिरिजा मयेकर.
अरे कोण आहे? अरे कोण? मी आहे विक्रांत. थांब मी बघते, थांबा. गिरिजा, विक्रांत, बरा झाला तुम्ही इकडे येलास. काहीतरीच घडात बसलं. काय प्रकार आहे हा सगळा? आमका पण त्याच कळणार आहे. मी कसा अचानक सगळी माणसं घरात येली. ती बाई आपल्या गिरिजाबाई खरपटत घराबाहेर ओढत घेऊन गेली शिल्लकाला. काय? ह्या तर काहीच नाही. सगळ्यांच्या समोर ना त्या बाई आपल्या गिरिजाबाई खुनी ठरवल्या शिल्लकाला. अरे असं कसं म्हणू शकते ती? नाही आम्ही पण ह्याच म्हणतो ना. असं कसं म्हणत शकता ती? हो ती ऐककच तयार नाही ना. शेवटी तिनं आपल्या गिरिजाबाईच्या गळ्यात चपलाचा हार घातल्यांदा. मग काय? तू का सांगताय? माझा गिरिजाबाई आतल्या आत तुटला हो. म्हणजे बघा ना, आता बाहेर काही तोंड टाकून जागा शिल्लक नाही राहिली. आणि हे सगळं बघितल्यामुळे ना मका रडात येतो. तुमका सांगतो म्हणजे सगळं माझ्या समोर घडला, पण मी काय करूच शकणार नाही. त्या बाईनं आपल्या गिरिजाबाई खुनी ठरवल्या शिल्लकांना. माझ्या गिरिजाक सावरा हो सावरा. गिरिजा, गिरिजा रडू नकोस, शांत हो. गिरिजा आम्ही आहोत सगळे. विक्रांत, मला खूप भीती वाटते. घाबरू नको. घाबरायची काही गरज नाही गिरिजा. विक्रांत, तो मुलगा गेला रे. माहितीये मला. तू शांत हो, रडू नकोस. बिचारा रडत नाही तर काय. त्या बाई पोलिसात जाऊची धमकी दिल्या शिरल्याकाना. समजा ती बाई खरंच पोलीस घेऊन दिली तर म्हणजे हो सगळं विचार करून ना माका पण धडकी भरली हो शिरल्याकाना. बघा रमाकांतराव, असं काही होणार नाही. हो मग असा काय घडात असा आपणाक वाटला होता काय हो? गौरव, पोलिसांचा अभ्यास केलास मग तू तरी सांग याच्या पुढे नक्की काय होय. म्हणजे माका तरी एवढीच माहिती आहे, आता पोलीस येतले गिरिजाबाई अरेस्ट करतले, डायरेक्ट घेऊन कस्टडीत टाकतले शिरलकाना. पण माझ्या बाईने काहीच नाही केलं. असं काय बोलतं? अगे आपल्या गिरिजाबाईमुळे ना वैदी एक सोन्यासारखं पोरगो गेलो. माझ्या बाईच्या नशिबात काय वाटून ठेवलं काय आज तर कळत नाही ना वैदी. आता आपल्या गिरिजाबाई आयुष्यभर जेलमध्ये नाही टाकल्याने म्हणजे झाला. भाऊ असं काहीतरी बोलू नका. नाही वैदी, वैदी तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी असं आहे ना, आपण मोठ्यातलो मोठं वकील करू आणि गिरिजाबाई जेल मधून बाहेर काढू शिल्लकाला. आता एवढं हायपर होण्याची गरज नाहीये. अरे असं कसं हायपर होऊ नको? सांग ना कसं हायपर होऊ नको? अरे माझ्या पोराच्या आयुष्याचा प्रश्न शिल्लकाना. हे बघा, तुम्ही काळजी नका करू. मी आहे गिरिजा सोबत. आताही आणि यापुढेही.
गिरिजा का रडतेस? अगं आपली चूक नाहीये, मग कशाला घाबरायचं आपण? असं काय म्हणतात तुम्ही? नाही म्हणजे विषय कसा, त्या पोरात तिनंच उडवल्या ना. पण त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये गिरिजानेच ऍडमिट केलं होतं. हो ना, पण तो बिचारो आता गेलो ना. हे बघा, गिरिजामुळे काही झालेलं नाहीये बरं का. नाही पण कसा ह्या सगळ्या कोर्टात सिद्ध करू चला ना. म्हणजे जर समजा आपण कोर्टात सिद्ध करू शकलोच काय तर गिरिजाबाई आयुष्यभर जेलमध्ये काढूचा लागताला शिरला का ना. नाही असं काही होणार नाही. उलट त्या मुलाची चूक हे आपण कोर्टात सिद्ध करू शकतो. ताईने काही मुद्दामून त्या मुलाचा जीव नाही घेतलाय. हो अरे पण त्या पोराचा जीव गेलोच ना. हो काका, तुम्ही नसता काही बोलण्यापेक्षा जरा गप्प बसा. ठीक आहे बाबा, आता काय मी गप्प राहतो. ताई ते बघ, तू काळजी करू नकोस. आता जे काय होईल ते आपण सगळ्यांनी मिळून फेस करूया. गौरव बरोबर बोलतोय, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. आणि मला सांग, आता रडून तो मुलगा परत येणार आहे का? नाही ना. त्यामुळे प्लीज शांत हो. गिरिजा माझ्याकडे बघ, काळजी नको करू, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. हा गिरिजा माझ्याकडे बघ, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. आम्ही तुला काही होऊ देणार नाही. आणि ताई, आपली चूक नसताना आपण अजिबात घाबरायचं नाही. आपण सगळे एकत्र असलो ना तर काहीतरी मार्ग निघेल यातून. हो ताई, तुम्हाला काही नाही होणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. गिरिजा बघ, अख्खं कुटुंब तुझ्यासोबत आहे. तुला काही नाही होणार, टेन्शन नको घेऊ. सगळ्यांका वाटतं हे गिरिजाबाई बाहेर काढतले, पण आता गिरिजाबाई अडकताला ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा बघताय ना. मी पण कसा काय सुटता गिरिजाबाई शिरला का ना. मी तुला काही नाही होऊ देणार. हॅलो हॅलो आओ, बोला बोला. तमाशा रंगला की नाही? रंगलो. ओ तमाशा हाऊसफुल झालो शिरला का ना. काय सांगता काय? अहो काय कसं झालं सांगा तरी पटकन. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघलाच नाही? म्हणजे व्हिडिओ व्हायरल पण झाला? असाच खय तुम्ही मीनाताई. हो व्हिडिओ मी व्हायरल पण केलं. त्या गिरिजाच्या गळ्यात चपलाचा हार पडलो शिरला का ना. अहो काय सांगताय काय? म्हणजे लग्नाच्या हाराऐवजी चपलांचा हार गळ्यात पडलाय तिच्या. वा वा वा, कमाल कमाल. ते पोलीस वगैरे आले असतील ना? नाही म्हणजे एव्हाना तिला पोलीस पकडून घेऊन गेले असतील ना? तुमका ना सगळ्या गोष्टीची घाई असतात शिरला का ना. म्हणजे हो सगळा असा पटकन होऊन कसा चालत ना. खरं सांगू का, मला ना आता धीरच धरवत नाहीये. कधी एकदा ती गिरिजा जेल मध्ये जाते ना असं झालंय मला. तुम्ही टेन्शन घेऊ नको. त्या गिरिजाक अरेस्ट होतली, त्याला जेलमध्ये घेऊन पण जातली. सगळं तुमच्या मनासारख्या होताला शिरला का ना. तुमच्या तोंडात साखर पडो आणि असंच घडो. म्हणजे एकदा का ती गिरिजा जेलमध्ये गेली ना की मी सुटले. अशा कशा सुटलास? तुमका माका मोठी पार्टी देऊची लागतली शिरला का ना. हो हो, तुम्हाला पाहिजे तसं करू सगळं. हे बघा, गिरिजाचा काय तर मी बघतोय, तुम्ही तिकडे काव्याचा काय तर बघा शिरला का ना. हो हो, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिच्याकडून माहिती काढायला सुरुवात केली ऑलरेडी. हो काय कळलं काय?
आहे सिंगल आहे ती. वा, म्हणजे जवळजवळ तुमचं अर्धा काम झालंच म्हणा हरकत नाही. म्हणजे आता मी विक्रांत आणि काव्याचं लग्न बिनधास्त लावू शकते. अरे ठीक आहे, आमका लग्नात बोलवा म्हणजे झाला शिरला का ना. अहो बोलवणारच हो, फक्त ती गिरीजा माझ्या विक्रांतच्या आयुष्यातून कायमची निघून जाऊ देत म्हणजे झालं. काय टेन्शन घेऊ नको, तुमचं विक्रांत असं हातात धरून तुमच्या ताब्यात देतय काय नाही तो बघा. येस, आता फक्त त्या गिरिजाला पोलीस अरेस्ट करू. अच्छा अच्छा, म्हणजे इकडे गिरिजा पोलीस अरेस्ट करतले आणि तिकडे बरोबर तुम्ही काव्या बरोबर विक्रांतचं लग्न लावताला, असाच ना. करेक्ट. असं नाही आता माका जाऊ काय आतमध्ये, असं काय करता, फोन ठेवताय मी. काळजी नको करू, मी तुला काही नाही होऊ देणार. विक्रांत, मला वाटतं आतापासूनच आपण आपल्यापासूनच तयारी करून ठेवायला हवी. म्हणजे अगं, ती बाई पोलिसात जाण्याच्या आधी आपणच तिच्या विरुद्ध कंप्लेंट करूया. बरोबर आहे तुझं, मी बघतो काय करायचं. मी बघतो. आलोच. बाय. अजिबात काळजी करू नकोस. अगं, आजपर्यंत तू काय कमी संकटांना तोंड दिलंस का? हा, आणि आता यावेळी सुद्धा तू या संकटातून नक्की बाहेर येशील. हवं तर असं समज की ही तुझी परीक्षा आहे आणि आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. गौरव, चिटल्या कुठे गेली? आई, तुम्ही काळजी करू नका, मी पाठवलं त्यांना परीक्षेला. हा, बरं झालं बाय, नाही तर बिचारीची परीक्षा बुडाली असती ना. हो, इथली परिस्थिती बघून जायलाच तयार नव्हत्या, खूप घाबरल्या होत्या. घाबरणारच ना गोपोर, आपण सगळेच घाबरलो. हो, पण त्या जयंत सरांनी त्यांना धीर दिला आणि तेच घेऊन गेले परीक्षेसाठी. आई, सुचित्राताईंना गिरिजाताईंची खूप काळजी वाटत होती. मी त्यांना म्हंटल, आम्ही सगळे आहोत ताईंसोबत, तुम्ही नका काळजी करू. आणि परीक्षा बुडवलेली ताईंना सुद्धा नाही आवडणार ना. तेव्हा कुठे त्या परीक्षेला जायला तयार झाल्या. बाय. बाय. नाही मारलं त्या मुलाला, मी नाही मारलं त्या मुलाला. तो अचानक सायकल घेऊन माझ्या स्कूटर समोर आला. मला नाही माहित काय झालं आणि मी काही नाही केलंय. मी खरंच काही केलं नाहीये. माहिती, आम्हाला माहिती आहे गो, काही केलं नाही. सांभाळ स्वतःला, बाय. केलं नाही, काही केलं नाही. प्लीज, तुम्ही काही केलं नाही. हे सुचित्रा मयेकर, आलं तुमचं एक्झाम सेंटर. उतरा. काय सर? मिस सुचित्रा मयेकर, एक्झाम सेंटर आलं. ऑल दी बेस्ट. उतरा. सर, एक्झाम द्यायची इच्छाच होत नाहीये माझी. का? सतत ताईचा विचार येतोय डोक्यात. तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास नाहीये का? माझा आहे तुमच्यावर विश्वास पूर्ण. नाही तर माझा कॉन्फिडन्स गेलाय. अरे, आता बोलून कसं चालेल मिस सुचित्रा मयेकर? हे बोलणं शोभतं का तुम्हाला?
मला वाटते मी एक्झाम द्यायला जाईल आणि मला काही आठवणारच नाही. आठवेल, सगळं आठवेल. रिलॅक्स व्हा, शांतपणे आठवा, सगळं आठवणार तुम्हाला. तर कठीण आहे सर, मला खूप भीती वाटते. भीती कसली? आओ घाबरून कसं चालेल? मिस सुचित्रा मयेकर, ब्रिलियंट स्टुडंट आहात तुम्ही. गो अँड क्रॅक युअर एक्झाम. तर मी काय करू मला सुचतच नाहीये. पहिली पॅनिक होणं ना बंद करा मिस सुचित्रा मयेकर. उद्याचे भावी डॉक्टर आहात तुम्ही. अरे सगळं मान्य आहे, पण तुम्ही सिच्युएशन बघितली ना कशी झालीये. सिच्युएशन कसली सिच्युएशन? अहो अशा सिच्युएशन डॉक्टरच्या लाईफ मध्ये दर दिवशी येतात. गरजेचं काय असतं? क्विक आणि योग्य डिसिजन घेणं. कळतंय तुम्हाला? तर बरोबर आहे तुमचं, पण इथे प्रश्न माझा माणसांचा आहे. मिस सुचित्रा मयेकर किती इमोशनल होत आहेत. पहिले रडणं थांबवा. हा, मला एक सांगा की तुमच्या नातेवाईकाला उद्या ऑपरेट करावं लागेल तर तुम्ही काय करणार? तर बरोबर बोलताय तुम्ही, पण मी नाही करू शकत. काय काय म्हणा तुम्ही? नाही पाणी घ्या, पाणी. म्हणजे तुम्ही हे जे काही शिक्षण घेतलंय त्याचा तुमच्या घरच्यांना काहीच फायदा नाही. एवढं तुम्ही मोठं शिक्षण घेणार, उद्या उठून तुम्ही सर्जन झाला आणि समजा देव न करो तुमच्या आईलाच तुमच्या ट्रीटमेंटची गरज लागली किंवा सर्जरीची गरज लागली तर तुम्ही काय सांगणार? बाहेरच्या डॉक्टरांना बोलवा, मी नाही ऑपरेशन करू शकणार. काय वेड्या आहात का तुम्ही? अहो एक डॉक्टर होणार आहात तुम्ही, डॉक्टर. अशा सिच्युएशन दर दिवशी येतात, मी म्हणतो ना तुम्हाला. सो इमोशन्स ना बाजूला ठेवा. आता एक्झामला जा, एक्झाम क्रॅक करा, हे खूप महत्वाचं असतं. शो मस्ट गो ऑन. अशा सिच्युएशन येणार आणि जाणार, कळलं? तर मला जमेल? हा प्रश्न आहे ना, तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला जमेल, आणि आत्मन उत्तर येईल हो. मिस सुचित्रा मयेकर, तुम्हाला एक निष्णात डॉक्टर व्हायचंय की नाही? व्हायचंय सर. येस. सो हे सगळं तुम्ही आता विसरून जा, कारण ही एक्झाम तुमच्या फ्युचरसाठी खूप महत्वाची. So do it your best. Give your best shot over here. काय मला असं वाटतं मिस हेडनर्स गिरिजा मयेकरांना सुद्धा हीच अपेक्षा असेल तुमच्याकडे. सर तुम्ही बरोबर बोलताय. मी या एक्झाम मध्ये बेस्ट देणार आहे. मी हे करून दाखवणार आहे आता. खरंच. That's like a good girl. ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. आणि काही आठवलं नाही ना तर 2 मिनिटं शांत बसायचं, डोळे मिटायचे, सगळं रिकॉल आहे. हो हो सर. ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. निघा, वेळ होतोय ना. सर परत एकदा थँक्यू सो मच. अरे माय प्लेजर. चल. सर थँक्यू. किती बोळी आहेस ग तू. तुला काहीही सांगितलं तरी लगेच पटतं. तुला माहितीये मी का करतोय? अगं वेडे, तुझ्या गुडबुक्स मध्ये राहण्यासाठी. कठीण जातंय मला, पण ठीक आहे, करतो मी मॅनेज. कारण आज जो काय तमाशा बघायला मिळाला ना तोही लाईव्ह, तो फक्त तुझ्यामुळे. करीन, सगळं ऍडजस्ट करीन, करायलाच हवं. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. आला व्हिडिओ, आला डाउनलोड.
वा वा वा, कमाल कमाल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि व्हायरल करा. व्हायरल आधी हा विक्रांतच्या बाबांना दाखवायला पाहिजे व्हिडिओ. चला चला. नाही नाही, कॅरेक्टर मध्ये जा मी ना, कॅरेक्टर मध्ये. कॅरेक्टर. अहो अहो ऐकत का? हे बघा, हे काय झालं? आपल्या सोन्याच्या गळ्यात लग्नाच्या हाराऐवजी चपलांचा हार पडला. हो काय झालंय? जमतंय आणि छानही वाटतंय. जमतंय ना? अहो अहो हे काय झालं? नाही नाही सुनील, मी सांगतोय ते फॉलो कर. अरे तुला नक्की प्रॉफिट होईल. ठीक आहे ठीक आहे, आता थँक्यू वगैरे नको. प्रॉफिट झालं ना की पार्टी नक्की. ओके बाय. काका गरमागरम चहा. हो थँक्यू सो मच. काय ग, झाला का फॉर्म भरून? नाही ना काका. गेली होतीस ना? हो, मी आणि विक्रांत दोघंही गेलो होतो, पण ऑफिसच बंद आहे. मग विक्रांत कुठे गेला? तो तसाच हॉस्पिटलला गेला. अरे हा, गिरिजा एकटी असेल नाही का? अहो 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 हे सगळं काय आहे? काय काय म्हणजे तुम्ही बघितलं नाहीत का? काय बघितलं नाही? मावशी मावशी, काय काय झालंय? एवढी पॅनिक का झाली? अगं गिरीजाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची दिंड काढण्यात आली आहे. काय? हे काय हे बघा. गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. बाई बाई बाई, मला तर विचारही कळवत नाहीये. काय अवस्था झाली असेल त्या बिचारीची. कोणी काढला असेल हा व्हिडिओ? कोणी व्हायरल केला? पण हे कसं शक्य आहे? काय काय प्रकार आहे हा? काय माहिती काय झालं. बघा बघा, त्या गिरिजाला कसं वागवतात ती लोक. बघा काय, गिरिजामुळे तो मुलगा गेला नसेल ना? नाही नाही, असं कसं होईल? नाही हो, नकोच आहे, असं नकोच आहे व्हायला. कारण तसं झालं तर मग कोर्ट कचेरी पोलिसांचा तपास नाही नको, सगळी लांबड मागं लागेल. त्याच्यात आपला विक्रांत सुद्धा तिकडे गेलाय. तो बिचारा अडकायचा याच्यात. मीना शांत हो, असं काही होणार नाहीये. मी जाऊन बघतो. काय होय, काय होऊन बसलंय सगळं. आत्ता कुठे सगळं व्यवस्थित होत होतं. छान लग्न झालं असतं, घरात सून आली असती. मीना शांत हो, टेन्शन घेऊ नकोस. सगळं काही ठीक होईल. मी जाऊन बघतो. काय होऊन बसलं गे? म्हणजे आता तिकडे विक्रांतला सुद्धा खूप टेन्शन आलं असेल ना? हॅलो हॅलो, इथेच आहे. विक्रांत काय करायचं आता? काय चाललंय डोक्यात? गिरिजाची अवस्था बघवत नाही मला. मलाही बघवत नाहीये रे. एवढं सगळं घडेल असं काही वाटलंच नव्हतं. लवकरात लवकर हा विषय संपवावा लागणार आहे आपल्याला गौरव. हो, पण तू बघितलंस ना, ती बाई ऐकायलाच तयार नाहीये. पण आपल्याला मॅनेज करावं लागेल तिला. कसं? मी बघतो. बघ. कोण आहे? मी आहे राजा.